हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि तुमचं स्वागत आहे मी आणि मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही म्हणशील आता तू कुठे चालली आहेस, तर आम्ही चालले आहोत पाचगावला. रिसेप्शन कार्यक्रम होता, त्यासाठी आम्ही सर्वजण चाललो होतो पाचगावला. तर आम्ही तर थोडासा ब्रेक घेतला होता 2 मिनटासाठी. आणि तुम्ही म्हणशील आवडतेला व्हिडिओ का टाकली नाहीस, तर खूपच धावपळ झालेली आणि खूप वेळसुद्धा उशीरसुद्धा झालेला, त्यामुळे आम्ही लवकर गेलेलो आणि आम्ही पोचणारच होतो. आणि पाचगाव हे कोल्हापूरपासून 10-20 किलोमीटर लांब आहे आणि जायला 2 तास लागतात. आणि आम्ही हॉलवर गेलो होतो गाईस, तुम्ही बघू शकता. आणि हे थोडंसं छोटंसंच केलेलं त्यांनी. आणि हे त्यांचं सगळं जेवणाचं ते होतं आणि आमचं जेवण झालेलंच. आणि नंतर मी तो क्लिप लावला. आणि हे तर मटनचं थाळी होती आणि चिकनसुद्धा त्यांनी ॲड केलं होतं. तांबडा पांढरा रस्सा, चपाती तर असे सगळं होतं. आणि आम्ही आता गाईस तुम्ही बघू शकता की आता आम्ही थांबलेलो आहोत इथे, कारण का माझ्या बाबांना फणस खूप आवडतो. आणि आई आणि बाबा व माझा भाऊ जो आहे त्यांनी सगळेजण असं थांबलेले फणस घ्यायला. आणि मला खूप ऊन लागायला, त्यामुळे मी बाहेर गेलेच नाही. आणि मी आतून शूटिंग करत होते आणि हा हायवे होता, त्यामुळे त्यांनी कोपऱ्याला असं दुकान लावलं होतं. आणि मला आईने म्हणाली की तू आतून शूटिंग कर, आणि त्यामुळे मी शूटिंग करत होते. व आई मला म्हणाले की मी पुढे शूटिंग करते व आईने तुम्हाला दाखवलेलं आहे कशा पद्धतीने हे फणस पिकले आहे. आणि मी वर्षातून एकदा ना एकदा तर आणतोच हा फणस. आणि त्यानंतर हा रस्ता पण बघू शकता, म्हणजे मेन हायवेच होता ना, त्यामुळे काय नाही. आणि फणस आम्ही घेतले होते. आणि हे काका खूप चांगले होते, त्यांचा काय आम्ही फेस दाखवला नाही, पण हे आम्हाला चांगल्या भावात आणि चांगले क्वालिटीचे देत होते. आणि त्यानंतर रात्री MI आणि RCBची मॅच होती. RCBची आणि पंजाबची आणि MIची मॅच होती. व त्या बाबा हे काय ते फणस कापून देत होते. आणि हा पार्ट होता. आणि आम्ही अजून एक पार्ट जो होता तो आम्ही ठेवलेला, कारण का तो आज नंतर कापायचा म्हणून. आणि मी सर्वजण कसे हवऱ्यागत बसले आहोत, तुम्ही बघू शकता. आम्हाला फणस पण आवडतो आणि मॅचसुद्धा आवडते, त्यामुळे मॅच बघत बघत टाईमपास काय पाहिजे म्हणून आम्ही फणस आणलेला. आणि फणस खात असं आम्ही मॅच बघितलो. आणि तुम्हाला जर आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.